श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. बघा भाजी कशी निवडली. 10 रुपयाची कोथिंबीर घेतली. हे फ्लावर 10 रुपयाचे. तर दारावर आलती चांगली भाजीवाली म्हणून घेतलं त्यांच्याकडनं. आणि ही मेथी 10 रुपयाची. आता याला नीट करून ठेवायचं. पावसाळ्यात पटकन नीट केले की छान राहतात 15 दिवस. आणि ही मिरची गवार. बघा ही गवार आता कशी नीट करून ठेवती बघा. 15 दिवस टिकल अशी. कमीत कमी 10 दिवस तर टिकते. तर सगळ्या नीट करून ठेवते. पहिले कोथिंबीर घेते नीट करायला. बघा गवार 20 रुपये पावशेर. काय भाज्या स्वस्त काय भाज्या महाग होत्या. म्हटलं आता घेऊ एक. आले तर पावसाळ्यात कुठं जायला येत नाही. चला आता नीट करून ठेवू आपण सगळ्या कोथिंबीर. एक भाज्या. पहिले कोथिंबीर ठेवली नीट करून. असं निवडायचे. काड्या एकीकडे आणि कोथिंबीरीचे पान एकीकडे ठेवायचे. म्हणजे आपल्याला मसाला वाटायचा असला तर ते कोथिंबीरीच्या काड्या टाकू शकतो. असं करायचं म्हणजे दोन्ही उपयोगाला येतात. बघा अशा निवडून ठेवले. असे डब्बे घेतलेले आम्ही. त्या डब्यात कोथिंबीर ठेवली. एक साईडला त्या काड्या पण ठेवल्या. वाटण वाटताना त्या काड्या टाकायच्या. आणि हे गवार मेथी निवडून ठेवली. असं खाली पेपर घातला आणि वरून एक पेपर झाकायचा. आता म्हणजे पाणी सुटत नाही. पाणी सुटलं तर त्या पेपरमध्येच शोषून घेतं. आणि मिरची पण बघा थोडीशीच घेतली, जास्ती नाही घेतली. आणि हे फ्लावरला पण तसंच निवडून ठेवले. आपल्याला पाहिजे तेव्हा पटकन करता येतं घेऊन. वेळ वाया घालवायचा नाही. वेळ मिळाल्यावर असं निवडून ठेवायचं. बघा असे की ठेवले. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. ही ट्रिक चांगली वाटली का? तुम्ही पण असेच निवडून ठेवत जावा. चला आता फ्रीजमध्ये ठेवून देते. बघा अशी तयारी केली. आठवड्याचं एकदाच. अधूनमधून दुसरा भाज्या आलं तरी घ्यायचं आणि तसंच स्टॉक करून ठेवायचं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.